नमस्कार मंडळी, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे टू लवली सिस्टर या आमच्या चॅनलवरती. तर बघा, खूप दिवसानं ब्लॉग टाकते आहे मी आणि हा ट्रॅव्हलिंग ब्लॉग तुम्हाला इथून पुढे दिसणार आहे. तर आम्ही कुठं चाललो आहे हे बघण्यासाठी हा ब्लॉग तुम्हाला संपूर्ण बघायचा आहे. तर बघा, आम्ही आमच्या घरातून म्हणजे गणेशपूरवरून आम्ही चाललो आहे CPTला. CPTवरून पुण्याची बस आम्ही पकडलेली आहे सकाळी 7 वाजता. तर 6 वाजता आम्ही घरातून निघालो होतो. मम्मी आणि मावशीचा मुलगा आम्हाला सोडायला आला होता. इथं हा आमचा मामाचा मुलगा आमच्यासोबत येत आहे. आणि इथं परी आणि चिकू बघा, मस्त गाडीमध्ये गाणी वगैरे म्हणून छान आपलं त्यांचं चाललं आहे खेळणं. इतका आम्हाला कंटाळा आला होता की बस पोचणार होती आमची 3:30 वाजता. त्यानंतर 5:30 वाजता जी ट्रेन होती ती 5:30ला न येता तिला लेट झाला आणि होती ती 11:15ला रात्री. तर इतका वेळ काय स्टेशनवरती करणार म्हणून गेलो आम्ही बहिणीच्या घरी पुण्यामध्ये. तर त्यानंतर संध्याकाळी 10:30 वाजता आम्ही प्लॅटफॉर्मवरती आलो. जिजू पण आम्हाला सोडायला आले होते. इथं चिकू काकांना बाय करताना अशी रडत होती की काय विचारू नका. इथं हा आमचा मामाचा मुलगा आमच्यासोबत येत आहे तो. आणि इथं परी वेगळ्याच कारणाला रडत आहे बघा, तुम्हाला दिसेल. तर असं झालं त्याचं की परी जेव्हा पहिल्यांदाच पाय ठेवली ट्रेनमध्ये तेव्हा तिचा चप्पल होता तो पायामध्ये खाली पडला आणि नवीन चप्पल होते ते तिनं खूप आवडीनं घेतले होते. त्यानंतर आमचा हा ट्रेनचा प्रवास असा सुरू झाला आणि ट्रेनमध्ये परीचे न्यू फ्रेंड तिला भेटले. त्यामुळे तिला जरासं बरं वाटलं म्हणजे ट्रॅव्हलिंग करताना, म्हणजे काही तिला कंटाळा वगैरे काय आला नाही. त्यांनी होते आमचे बऱ्यापैकी, म्हणजे एक 7-8 तास आम्हीच प्रवास केला. पण एक अर्ध्यापर्यंत म्हणता येईल होते ती आमच्या सोबत. तर इतका घाणेरडा प्रवास झाला ना की काही विचारू नका. बघा, तुम्हाला वाटलं असेल माझ्या तोंडाकडे बघून. आणि त्या चिकू पण कंटाळी होती, इतकी गरमी होती तर काही विचारू नका अजिबात. आम्ही पाणीवर पाणी पित होतो. तर जेवण म्हटलं तर अजिबात नाही, आम्ही मन सोडून असं काहीच खाल्लं नाही, नुसतं पाणी पिऊन आम्ही पोट भरलं होतं. आणि इथं आम्ही बघा फायनली पोचलो आहे जिथं आम्हाला यायचं होतं तिथं. तर कुठं आलो आहे आम्ही हे तुम्हाला आता समजणार आहे. तर आम्ही आलो आहे जम्मूमध्ये आणि जम्मूहून आम्ही जाणार आहे उरीला, जिथं परीचे पप्पा असतात. तर परीच्या पप्पांनी आमच्यासाठी एकट्या दादांना पाठवलं होतं, म्हणजे त्यांना केअरटेकर म्हणता येईल. तर ते दादा आम्हाला जे काही म्हणजे पाण्यापासून खाण्यापासून जे काही लागेल ते सगळं आम्हाला त्यांनी पुरवलं. कुठं तर जम्मूपासून उरीला जाईपर्यंत. तर त्याच्यासोबत माझ्या मामाचा मुलगा पण जाऊन जे काही लागेल ते घेऊन येत होता. तर चिकू 2-3 दिवस ट्रेनमध्ये काहीच खाल्ली नाही. तर ती आता इथं येऊन वॉटरमेलन खाते आहे. तिचं खूप आवडतं फ्रूट आहे ते. आणि ती बघून इतकी खुश झाली की त्या दिवशी तिनं 3-4 दिवसानंतर त्या दिवशी ते वॉटरमेलन खाल्लं. आणि असा हा प्रवास होता आमचा. तर इथून पुढे संध्याकाळी आम्ही जाणार होतो. संध्याकाळी 4 वाजता आमची कॅब बुकिंग केलेली होती आमच्यासाठी स्पेशल. 4 वाजता होती ती आणि तिथून आम्ही जाणार होतो पुरीला. तर